आपल्या महाराष्ट्राचे लोकप्रिय तरुण तरफदार मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस यांना मी विनंती करतो की त्यांनी या सभेला संबोधित करावं। भारतीय जनता पार्टी शिवसेना रिपाई महायुतीचा छत्रपती शिवाजी महाराज की। देवेंद्रजी फडणवीस तुम आगे बढ़ो, चंद्रकांत जी खैरे तुम आगे बढ़ो। भारत माता की, भारत माता की। वंदे वंदे, जय भवानी, जय भवानी, जय 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 भवानी, जय 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 भवानी। हिंदवी स्वराज्याचे सरसंस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांना मानाचा मुजरा करतो। क्रांतीचे महासूर्य भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना वंदना अर्पित करतो। मंचावर उपस्थित भारत सरकारचे माजी केंद्रीय मंत्री, भारतीय जनता पक्षाचे प्रवक्ते आणि ज्यांनी आता आपल्या समोर राष्ट्रभक्तीपूर्ण अतिशय सुंदर ओजस्वी असे विचार मांडले ते माझे मित्र आणि भाऊ शाहनवाज हुसेनजी, आपले लोकप्रिय उमेदवार आणि खासदार चंद्रकांत खैरेजी, अतुल सावेजी, संजय शिरसाटजी, प्रशांत बम, किशनचंद तनवानी, अंबादासजी दानवे, एकनाथजी जाधव, नंदकुमारजी घोडिले, देवयानीताई डोणगावकर, बाबूराव कदम, शिरीष बोराळकर, बसवराज मंगरुळे, प्रदीपजी जयस्वाल, संजय केळेकर, विवेक देशपांडे, माधुरीताई अद्वंत, बापू घडामोडे। मंचावर उपस्थित भारतीय जनता पार्टी, शिवसेना, रिपाई, शिवसंग्राम, रासप या महायुतीचे सर्व पदाधिकारी आणि उपस्थित सर्व भगिनी आणि बंधूंनो, खरं म्हणजे या ठिकाणी शाहनवाजजीने ही निवडणूक का महत्वाची आपल्याला सांगितलंय। ही निवडणूक ही गल्लीची निवडणूक नाहीये, ही दिल्लीची निवडणूक आहे। या देशाचा मान सन्मान अभिमान कोण वाढवू शकतो, हा देश कोण सुरक्षित ठेवू शकतो, या देशाचा विकास कोण करू शकतो, याचा फैसला करणारी ही निवडणूक आहे। बंधू भगिनींनो, या देशामध्ये 55-60 वर्ष आम्ही काँग्रेसचं सरकार बघितलं। अनाचारी, दुराचारी, अत्याचारी आणि भ्रष्टाचारी राजवट 55-60 वर्ष या देशामध्ये काँग्रेसनं राबवली। पण बंधू भगिनींनो, केवळ 5 वर्षामध्ये मोदीजींच्या नेतृत्वामध्ये या देशामध्ये जे परिवर्तन आलं, या देशाच्या शेवटच्या माणसाच्या जीवनामध्ये परिवर्तन आलं, देशातल्या गरिबाच्या जीवनात परिवर्तन आलं, या देशाला स्वाभिमानाने उभा राहता आलं, या देशाच्या सुरक्षिततेमध्ये या ठिकाणी वाढ झाली। 5 वर्षामध्ये मोदीजींनी जे करून दाखवलं ते 55-60 वर्षात काँग्रेस पार्टी करू शकली नाही। पण बंधू भगिनींनो, निवडणुका आल्या की काँग्रेस पार्टी तेच नारे देते। पुन्हा एकदा राहुल गांधींनी नारा दिला, गरिबी हटाव। मला कधी कधी आश्चर्य वाटतं, यांना लाज का वाटत नाही? किती वर्ष तेच नारे तुम्ही देणार? राहुल गांधी तुमचे पणजोबा, त्यांनी नारा दिला होता गरिबी हटावचा, हटली नाही वाढली। तुमच्या आजीनी नारा दिला होता गरिबी हटावचा, हटली नाही वाढली। तुमच्या वडिलांनी नारा दिला होता गरिबी हटावचा, हटली नाही वाढली। तुमच्या आईनी नारा दिला, हटली नाही वाढली। आता तुम्ही काय खाऊन गरिबी हटवणार? अरे तुम्ही गरिबी हटवली, पण आपल्या नेत्यांची आणि चिलाच्या पाट्याची हटवली। कधी या देशातल्या गरिबाचा विचार या ठिकाणी तुम्ही केला नाही। आता नवीन नवीन जुमले चालू झाले। राहुल गांधी म्हणाले, काँग्रेस पक्षाला निवडून द्या, आम्ही गरीबाला 72,000 रुपये देणार। 72,000 रुपये? कोणीतरी विचारलं, आमच्या पत्रकारांनी विचारलं, हे 72,000 रुपये देणार कुठून? आता राहुल गांधींना सांगताच आलं नाही, कारण आपल्याला माहिती आहे राहुल गांधींची सवय, जे लिहून दिलं ते वाचतात, त्याच्या पलीकडे माहिती नसतं, त्यामुळे ते सांगूच शकले नाही। बाजूला चिदंबरम होते, चिदंबरम यांना विचारलं, चिदंबरमजी तुम्ही तरी सांगा, या ठिकाणी कशा प्रकारे हे राहुल गांधी या ठिकाणी 72,000 रुपये देणार आहेत?
चिदंबरम त्या ठिकाणी हसले, काय झाला, गेल्या 2-3 वर्षात देशाच्या तिजोरीत पैसा येतोय, पुढच्या 2-3 वर्षात देशाच्या तिजोरीत पैसा येणार आहे, हा पैसा आला की आम्ही तो गरीबाला वाटू. म्हणजे आईजीच्या जीवावर बाईजी उदार. बंधू भगिनींनो, मोदींनी काळ्या पैशावर कारवाई करायची आणि या ठिकाणी देशाच्या तिजोरीत पैसा आणायचा आणि काँग्रेसवाल्यांनी सांगायचं आम्ही हा पैसा वाटू. अरे तुम्ही कशाला पाहिजे पैसा वाटण्याकरता? त्या ठिकाणी नरेंद्र मोदी आहेत ना, नरेंद्र मोदी गरीबाला त्या ठिकाणी पैसा पोहोचवणार आहेत. पण बंधू भगिनींनो, या निमित्ताने यांचा खोटा चेहरा हा उघड होतोय आणि आपण सगळ्यांनी एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे. हे लोक जे आहेत केवळ खोटं बोलतात, खोटं बोल पण रेटून बोल, हीच यांची पद्धत आहे. काय रे बाबा, हा गोपीनाथजींचा फोटो आहे, मग काय हरकत नाही, आमचे नेते आहेत, काय अडचण नाही, गोपीनाथजी आमचे नेते आहेत. मी म्हटलं कोणाचा फोटो घेऊन आला बाबा आपल्या ह्याच्यात? गोपीनाथजीचा फोटो ज्यांनी दाखवला त्यांचं मी स्वागत करतो, कारण गोपीनाथजींमुळेच आज भारतीय जनता पार्टी इथपर्यंत आली आहे. बंधू भगिनींनो, या ठिकाणी खोटं बोल पण रेटून बोल. काँग्रेस पक्षानं या ठिकाणी काय सुरू केलं? खरं म्हणजे यांची भाषणं जर आपण ऐकली तर रोज यांच्या भाषणामध्ये केवळ नरेंद्र मोदीजींची निंदा नालस्ती आपल्याला पाहायला मिळते. कार्यक्रम नाहीये, योजना नाहीये, केवळ नरेंद्र मोदींवर बोलायचं आणि काहीतरी योजना घोषित करायच्या. खरं म्हणजे राहुल गांधींचं भाषण म्हणजे निव्वळ मनोरंजन आहे. कसं भाषण आहे मी तुम्हाला सांगतो. आपण टीव्हीवर सिरियल पाहतो, सिरियलच्या आधी एक सूचना येते. काय सूचना असते? या सिरियल मधले सगळे पात्र काल्पनिक आहे, याचं कथानक काल्पनिक आहे, याचा वस्तुस्थितीशी कुठला संबंध नाही आहे, वस्तुस्थितीशी संबंध असल्यास याला चॅनल जबाबदार नाही आहे, हे केवळ मनोरंजनाकरता आम्ही दाखवतोय. काही दिवसानंतर राहुल गांधींचं भाषण असेल ना तर टीव्हीवर तसंच लिहून येईल, हे भाषण काल्पनिक आहे, याचा वस्तुस्थितीशी काही संबंध नाही आहे, आम्ही निव्वळ मनोरंजनाकरता दाखवतोय, तुम्ही याच्यावर विश्वास ठेवू नका. तुम्ही जर याच्यावर विश्वास ठेवला तर तुम्ही जबाबदार असाल. आम्ही निव्वळ मनोरंजनाकरता हे भाषण दाखवतो. अशा प्रकारची अवस्था ही त्या ठिकाणी येताना आपल्याला दिसेल. आणि म्हणून बंधू भगिनींनो, या देशामध्ये गरिबीच्या विरुद्ध खऱ्या अर्थानं लढाई जर कोणी लढलं असेल तर त्या व्यक्तीचं नाव आहे नरेंद्र मोदी, नरेंद्र मोदी, नरेंद्र मोदी. आज तुम्ही बघा, या देशामध्ये मोदीजींच्या नेतृत्वामध्ये गरिबीच्या विरुद्ध जी लढाई लढली गेली, आपण बघितलं असेल. एक एक योजना, जनधन सारखी योजना, ज्या योजनेमध्ये 34 कोटी कुटुंबांना बँकेचं खातं मिळालं. कोण होते हे 34 कोटी लोक? हे 34 कोटी लोक ते होते की ज्यांना बँकेच्या दारात गेलं तर चपराशी देखील आत येऊ द्यायचा नाही. त्या 34 कोटी लोकांना मोदीजींनी बँकेचं खातं दिलं. लोक म्हणाले बँकेचं खातं मिळालं, कोणची मोठी गोष्ट झाली. पण मोदीजींच्या डोक्यात वेगळाच विचार होता. आपल्या लक्षात असेल, या देशामध्ये ज्यावेळी राजीव गांधी देशाचे पंतप्रधान होते त्यावेळी राजीव गांधी असं म्हणाले होते, मी दिल्लीहून 1 रुपया पाठवतो तर शेवटच्या माणसाच्या पर्यंत केवळ 15 पैसे पोहोचतात. 85 पैसे व्यवस्था खाऊन टाकते, 85 पैसे दलाल खाऊन टाकतात. मोदीजींनी सांगितलं, न खाऊंगा न खाने दूंगा. 1 रुपया जर दिल्लीहून पाठवेल तर बंदा 1 रुपया शेवटच्या व्यक्तीच्या खात्यापर्यंत पोहोचवेल. आणि बंधू भगिनींनो, गेल्या 5 वर्षामध्ये मोदीजींनी 80,000 कोटी रुपये हे या ठिकाणी गरिबाच्या खात्यामध्ये दिले. कोणी दलाल नाही. तुम्ही बघा, एक एक योजना, शेतीची योजना असो, सामाजिक न्यायाची योजना असो, या ठिकाणी शौचालयाची योजना असो, घरकुलाची योजना असो, प्रत्येक योजनेचे पैसे थेट खात्यामध्ये दिले. कोणी दलाल नाही, तलाठी नाही, तहसीलदार नाही, आबू नाही, बाबू नाही, टाबू नाही, कोणी मध्ये नाही. थेट दिल्लीहून पैसा निघाला आणि शेवटच्या माणसाच्या खात्यामध्ये तो पैसा गेला. भ्रष्टाचाराच्या विरुद्ध मोदीजी लढाई लढले. आज बघा, स्वच्छ भारत अभियानासारखं अभियान मोदीजी जेव्हा देशाचे पंतप्रधान झाले
तेव्हा या देशामध्ये केवळ 45% लोकांपर्यंत शौचालय होतं, 55% लोकांकडे शौचालय नव्हतं. बंधू भगिनींनो, मोदीजींच्या कार्यकाळामध्ये 45%वरनं देशातल्या 98% घरामध्ये आज शौचालय तयार झालं. आमच्या आया बहिणींना बाहेर जाण्याची आवश्यकता पडत नाही. उज्ज्वला सारखी योजना, या योजनेच्या माध्यमातून गरीबाच्या घरामध्ये गॅस आला. मोदीजी असं म्हणतात, आमची एक माय माऊली ज्यावेळी चुलीवर जेवण बनवते, चुलीवर जेवण बनवताना रोज तिच्या शरीरामध्ये इतका धूर जातो, एखाद्या व्यक्तीने जर रोज 300 बिड्या पिल्या तर त्या व्यक्तीच्या शरीरात जेवढा धूर जातो तेवढाच धूर रोज आमच्या माय माऊलीच्या शरीरात जातो. ती रोज थोडी थोडी मरते, ती रोगराईनं ग्रसित होते. आणि म्हणून मोदीजींनी सांगितलं, देशामधल्या त्या 13 कोटी कुटुंबांना ज्यांच्या घरी गॅस नाही आहे, मोफत गॅसचं सिलेंडर देण्याकरता उज्ज्वलाची योजना आणली. आज घरोघरी जर तुम्ही गेलात तर गॅसचं सिलेंडर तिथे गेलाय. आज कुठल्याही झोपडपट्टीत जाऊन बघा, तिथे विचारा 2014 पूर्वी किती लोकांच्या घरी गॅस होते, 5-7 हात वर होतात. पण मग विचारा आज किती लोकांकडे गॅस आहे, 100% हात वर होतात. हे मोदीजींनी या ठिकाणी करून दाखवलं. प्रधानमंत्री आवास योजनेच्या माध्यमातून गरीबाला घरं दिली. बंधू भगिनींनो, या देशामध्ये कोट्यावधी लोक असे होते ज्यांच्याकडे घरं नाहीत. मोदीजींनी सांगितलं 2022 साली ज्यावेळी या देशाला 75 वर्ष पूर्ण होतील त्यावेळी या देशात एकही गरीब असा नसेल की ज्याच्याजवळ स्वतःचं घर नसेल. कोट्यावधी लोकांना प्रधानमंत्री आवास योजनेच्या माध्यमातून घर देण्याचं काम हे मोदीजींच्या माध्यमातून सुरू झालं. आज तुम्ही बघा, ग्रामीण भागामध्ये 10 लाख घरांची निर्मिती चालली आहे, शहरामध्ये 5 लाख घरांची निर्मिती चालली आहे. अतिक्रमण नियमित होत आहे. शहरामध्ये झोपडपट्टी असेल तिथे मालकी हक्काचा पट्टा आपण देतोय, घर बांधण्याकरता 2.5 लाख देतोय. जर बांधकाम कामगार असेल तर 4.5 लाख रुपये आपण देतोय. प्रत्येक गरीबाला घर आपण देतोय. पुढच्या 2 वर्षामध्ये या महाराष्ट्रात एकही व्यक्ती असा राहणार नाही ज्याच्याजवळ स्वतःचं घर नाही. प्रत्येक गरीबाला घर देण्याचं काम हे प्रधानमंत्री आवास योजनेच्या माध्यमातून या ठिकाणी सुरू आहे. बंधू भगिनींनो, हे मोदीजींचं सरकार आहे, जे सरकार खऱ्या अर्थानं गरीबाकरता काम करते आहे. आयुष्यमान भारत सारखी योजना, ज्या योजनेच्या माध्यमातून देशातल्या 50 कोटी गरिबांना दरवर्षी 5 लाखापर्यंत आरोग्याचा खर्च मोफत देण्याचं काम हे मोदीजींच्या माध्यमातून झालंय. ज्या गरिबांचा त्या ठिकाणी कोणी वाली नव्हता, त्यांचे ऑपरेशन करता कोट्यावधी रुपये मोदीजींच्या माध्यमातून दिले जातात. बंधू भगिनींनो, या देशामध्ये गरिबाचा विचार जर कोणी केला असेल तर तो मोदीजींनी केला. केवळ गरिबाचा विचार नाही तर प्रत्येक ठिकाणी काम झालं पाहिजे हा प्रयत्न केला. आज आपण बघतोय, आपला औरंगाबाद जिल्हा असेल, या जिल्ह्यामध्ये आपल्या शहरामध्ये कोट्यावधी रुपयाची कामं चाललेली आहेत. आपण बघितलं, आज औरंगाबादला स्मार्ट सिटीचा दर्जा मिळाला. माझा सवाल तुम्हाला, यापूर्वी कधीतरी औरंगाबाद शहराला 125 कोटी रुपये मिळाले होते का? मला सांगा, मिळाले होते का? या युती सरकारनं 125 कोटी रुपये दिले. आणि काळजी करू नका, जोपर्यंत औरंगाबादचे सगळे रस्ते पूर्ण होत नाही, युती सरकार हे या ठिकाणी पैसे देतच राहील. औरंगाबादचा रस्त्याचा प्रश्न असो, कचऱ्याचा प्रश्न असो, पिण्याच्या पाण्याचा प्रश्न असो, खैरे साहेब काळजी करू नका. पिण्याच्या पाण्याकरता या शहराला जेवढा पैसा लागेल केंद्र सरकार आणि राज्य सरकार दिल्याशिवाय राहणार नाही. औरंगाबाद हे मराठवाड्याचं महत्वपूर्ण शहर आहे. आज आम्ही समृद्धी महामार्गाच्या माध्यमातून या शहरामध्ये इतकी मोठी क्रांती करतोय. औरंगाबादला या मराठवाड्याचं इंडस्ट्रियल हब करतोय. माझा विश्वास आहे, समृद्धी महामार्ग असेल, DMIC असेल, याच्या माध्यमातून लाखो लोकांच्या हाताला काम मिळणार आहे. 11,000 कोटी रुपयाची इन्व्हेस्टमेंट
ही डीएमआयसी मध्ये आम्ही आणली आहे. देशातली पहिली इंडस्ट्रियल स्मार्ट सिटी ही डीएमआयसी मध्ये तयार होते आहे. त्याचं काम जवळजवळ पूर्ण होत आहे आणि त्या माध्यमातून जालना आणि औरंगाबाद हे आता महाराष्ट्रातले नवीन इंडस्ट्रियल हब बनणार आहेत आणि त्या माध्यमातून इतक्या मोठ्या प्रमाणात या ठिकाणी हे काम होताना आपल्याला दिसत आहे. बंधू भगिनींनो, रस्त्याची कामं बघा, पिण्याच्या पाण्याची कामं बघा, या ठिकाणी राष्ट्रीय महामार्गाची कामं बघा. आपण जर बघितलं तर जेवढी राष्ट्रीय महामार्गाची कामं मोदीजींनी गडकरीजींनी गेल्या 5 वर्षात केली, 68 वर्षात एवढी कामं झाली नव्हती. 68 वर्षामध्ये या देशामध्ये महाराष्ट्रात आम्ही केवळ 5000 किलोमीटरचे राष्ट्रीय महामार्ग तयार केले आणि केवळ 5 वर्षामध्ये 20,000 किलोमीटरचे राष्ट्रीय महामार्ग या महाराष्ट्रामध्ये मोदीजींनी आणि गडकरीजींनी तयार केले. बंधू भगिनींनो, आपण जर बघितलं रस्ते असतील, सिंचनाच्या व्यवस्था असतील, या मराठवाड्यामध्ये इतका सिंचनाचा बॅकलॉग तयार झाला, पण मराठवाड्याच्या हक्काचं पाणी हे तर आम्ही परत आणलंच, पण या सिंचनाचा बॅकलॉग दूर करण्याकरता एक त्या औरंगाबाद जिल्ह्याला 2,500 कोटीपेक्षा जास्त पैसा इथले ज्या योजना आहेत त्या योजना पूर्ण करण्याकरता आपल्या सरकारनं दिला. पण बंधू भगिनींनो, ही निवडणूक जशी विकासाची निवडणूक आहे तशी ही निवडणूक राष्ट्रीय अस्मितेची निवडणूक देखील आहे. या ठिकाणी खऱ्या अर्थानं शाहनवाजजींनी सांगितलं हे खरं आहे. या ठिकाणी लढाई कशी आहे? या ठिकाणी भारत माता की जय म्हणणाऱ्यांमध्ये आणि भारत मातेला शिव्या देणाऱ्यांमध्ये ही लढाई आहे. ही लढाई देशाच्या अस्मितेची लढाई आहे, या देशाच्या सुरक्षेची लढाई आहे. आपण बघितलं या देशातलं वातावरण कसं होतं मोदीजी येण्याच्या आधी. आपण बघितलं मुंबईमध्ये 2008 साली बॉम्बस्फोट झाले. मुंबईच्या बॉम्बस्फोटामध्ये किड्या मुंग्यासारखे आमचे लोक मारून टाकले. पाकिस्तानी आतंकवाद्यांनी आमच्या देशामध्ये हल्ला केला, पण आमच्या सरकारमध्ये हिंमत नव्हती की आमचं सरकार हे म्हणेल या ठिकाणी पाकिस्तानींना त्या ठिकाणी आव्हान देईल. काय केलं तेव्हाच्या काँग्रेसच्या सरकारनं? बॉम्बस्फोट झाल्यानंतर काँग्रेसच्या सरकारनं केवळ पाकिस्तानचा निषेध केला, मग तीव्र शब्दात निषेध केला, मग युनायटेड नेशन मध्ये गेले, तिथे रणगाणं गायले. बघा बघा तो पाकिस्तान आमच्या बाजूचा देश आमच्याकडे येऊन बॉम्बस्फोट करतो. म्हणजे एखाद्या गल्लीमध्ये बंडूनी खंडूला मारायचं आणि खंडूनी बापाकडे जाऊन सांगायचं बघा बघा तो बंडू मला मारतो, तुम्ही त्याला जाऊन रागवा. अरे 125 कोटीच्या देशाच्या प्रधानमंत्र्यामध्ये हिंमत नव्हती की ते उभे राहून सांगतील खबरदार पाकिस्तान आमच्या देशात घुसला तर तुमच्या देशामध्ये घुसून आम्ही तुम्हाला मारू, हे सांगण्याची हिंमत या देशाच्या पंतप्रधानामध्ये नव्हती. पण बंधू भगिनींनो, या देशामध्ये परिवर्तन झालं. मोदीजींच्या नेतृत्वामध्ये एक नवीन सरकार या ठिकाणी आलं. 2016 मध्ये उरीमध्ये आमच्या सैनिकांवर हल्ला झाला, आमच्या सैनिकांना शहीद केलं. आमचे सैनिक शहीद झाल्यानंतर मोदीजींनी सेनेला सांगितलं या ठिकाणी आपल्या शहीदांच्या रक्ताचं मोल काय आहे हे या पाकिस्तानी आतंकवाद्यांना दाखवून द्या. या भारताच्या जाबाज सेनेनं पाकिस्तानमध्ये जाऊन सर्जिकल स्ट्राईक केला आणि त्या ठिकाणी दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करून टाकले. आमची सेना परत आली. बंधू भगिनींनो, भारताच्या सेनेमध्ये ही ताकद नेहमीच होती, पण भारताच्या नेतृत्वात ही हिंमत नव्हती की सेनेला सांगेल जा आणि त्या ठिकाणी तुम्ही हल्ला करा. ती ताकद नरेंद्र मोदी मध्ये होती आणि म्हणून या ठिकाणी नरेंद्र मोदींनी सेनेला सांगितलं मी तुमच्या पाठीशी आहे. पण हा पाकिस्तान कुत्र्याच्या शेपटीसारखा देश, कुत्र्याची शेपटी वाकडी ती वाकडी, या वाकड्या शेपटीनं पुरा पुलवामामध्ये आमच्या सीआरपीएफच्या जवानांवर हल्ला केला. 40 पेक्षा जास्त आमचे जवान हे त्या ठिकाणी मृत्युमुखी पडले, शहीद झाले. बंधू भगिनींनो, आमचे जवान शहीद झाल्यानंतर मोदीजींनी सेना प्रमुखांना सांगितलं मी तुम्हाला अधिकार देतो, केव्हा जायचं तुम्ही ठरवा,
कसं जायचं तुम्ही ठरवा, किती वाजता जायचं तुम्ही ठरवा, पण माझ्या 40 जवानांच्या रक्ताचं मोल काय आहे हे या पाकड्यांना कळलंच पाहिजे. आणि बंधू भगिनींनो, आताची सेना ही जाबाज सेना आहे. ही थकत नाही, ही मुकत नाही, ही झुकत नाही, ही विकत नाही. आमच्या जाबाज सेनेनं रात्री 3:30 वाजता बालाकोट मध्ये हवाई हमला केला आणि पाकिस्तानी आतंकवाद्यांना उद्ध्वस्त करून टाकलं. बंधू भगिनींनो, आमच्या सेना प्रमुखांनी सांगितलं या ठिकाणी पाकिस्तानमध्ये बालाकोटमध्ये दहशतवाद्याचे हड्डे आम्ही नेस्तनाबूत केले. अमेरिकेने मान्य केलं, रशियाने मान्य केलं, चीनने मान्य केलं, पण केवळ 2च लोक असे होते जे म्हणत होते पुरावा काय आहे, पुरावा काय आहे. एक होता पाकिस्तान, त्याला अवघड जागेचं दुखणं होतं, सहनही होत नाही, सांगता येत नाही अशी पाकिस्तानची स्थिती होती. आणि दुसरी होती काँग्रेस पार्टी, जी रोज म्हणत होती पुरावा काय, पुरावा काय. अरे मी म्हटलं तुम्ही आधी सांगितलं असतं तर जे रॉकेट बालाकोटमध्ये पाठवलं त्यासोबत तुमचा एखादा नेता बांधून पाठवला असता, म्हणजे त्याला कळलं असतं आमच्या सेनेचं शौर्य काय आहे. पण बंधू भगिनींनो, मी तुम्हाला हे सांगण्याकरता आलो आहे, ही कथा इथेच संपत नाही आहे. ही राष्ट्रीय अस्मितेची निवडणूक आहे. या निवडणुकीमध्ये एक गोष्ट लक्षात घ्या, काँग्रेसचा जाहीरनामा बघा. काँग्रेसच्या जाहीरनाम्यात ते असं म्हणतात, देशात आमचं सरकार आलं तर जम्मू काश्मीर मधनं आम्ही सेना कमी करू. देशात आमचं सरकार आलं तर काश्मीरमध्ये सेनेला दिलेले विशेष अधिकार हे आम्ही काढून टाकू. काय विशेष अधिकार आहेत आमच्या सेनेला? 2च विशेष अधिकार आहे. हे पाकिस्तानी आतंकवादी आपल्या देशात आले तर तिथेच त्यांना गोळ्या घालण्याचा अधिकार आहे. आणि आमच्या सेनेवर पाकिस्तानकडनं पैसे घेऊन भाडोत्री लोक जे त्या ठिकाणी गोटमार करतात त्यांना जेलमध्ये टाकण्याचा अधिकार आमच्या सेनेला आहे. आणि काँग्रेस म्हणते सेनेचा अधिकार काढून टाकू. माझा सवाल आहे, उद्या ज्यावेळी आमच्या सेनेवर हल्ला करतील, आमच्या सेनेला छातीवर गोळ्या घ्याव्या लागतील, पण गोळ्या मारता येणार नाही, कारण काँग्रेस सरकार त्यांचे अधिकार काढणार आहेत. मला सांगा, ज्यावेळेस एखाद्या शहीद जवानाचं पार्थिव त्याच्या घरामध्ये आम्ही नेऊ आणि आमची आई, आमची बहीण, तिचा मुलगा हा मला विचारेल की माझ्या घरचा माणूस शहीद का झाला, तर त्याला आम्ही काय सांगायचं की काँग्रेसचं सरकार आलं आणि त्यांनी अधिकार काढून टाकले आणि तुझ्या पोराला सांगितलं फक्त छातीवर गोळ्या खा, गोळ्या मारण्याचे अधिकार तुला नाही आहे. अरे कुठे चाललाय भारत? कुठे घेऊन चाललाय तुम्ही भारताला? काय तुमच्या मनामध्ये आहे? बंधू भगिनींनो, याच्याही पेक्षा भयानक काय आहे, हे काँग्रेस पार्टीचा जाहीरनामा म्हणतो आम्ही जर निवडून आलो तर या ठिकाणी आम्ही 124A कलम काढून टाकू. कलम 124 आहे काय? कलम 124 आहे देशद्रोहाचा गुन्हा. देशद्रोहाचा गुन्हा आम्ही काढून टाकू. या देशात कोणी यावं आणि देशद्रोह करावा. 124 म्हणजे उद्या जर एखाद्या व्यक्तीने म्हटलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान मला मान्य नाही आहे, मी जाळून टाकील, तर 124 अंतर्गत त्याला जेलमध्ये टाकता येतं. एखाद्याने सांगितलं भारताचा तिरंगा झेंडा मला मान्य नाही आहे, मी पाकिस्तानचा झेंडा घेईन, 124 मध्ये त्याला तुरुंगात टाकता येतं. माओवादी, नक्षलवादी, आतंकवादी यांना 124 अंतर्गत तुरुंगात टाकता येतं. आणि हे काँग्रेसचे लोक म्हणतात आम्ही 124 काढून टाकू. त्या नादान लोकांनी त्या दिल्लीच्या विद्यापीठात नारे दिले, भारत तेरे तुकडे हो गए 50, पाकिस्तान जिंदाबाद. आमच्या पोलिसांनी 124 अंतर्गत त्यांना जेलमध्ये टाकलं. या काँग्रेसवाल्यांना एवढं दुःख होत आहे, ते म्हणतात आम्ही 124 काढून टाकू. माझा सवाल तुम्हाला, या देशामध्ये जर देशद्रोह गुन्हा ठरणार नाही तर मग काय गुन्हा ठरणार आहे? मला सांगा, काय गुन्हा ठरणार आहे? अरे या ठिकाणी कोणाला मदत तुम्ही करताय? बंधू भगिनींनो, ज्यावेळी तुम्ही या ठिकाणी आमच्या खैरे साहेबांच्या धनुष्यबाणाची बटन दाबणार आहात, ज्यावेळी खैरे साहेबांच्या धनुष्यबाणाची बटन तुम्ही दाबणार आहात, मत सरळ मोदीजींना मिळणार आहे. आणि मोदीजी या मताच्या भरोशावर एका हातात भारताचं संविधान, दुसऱ्या हातात भारताचा तिरंगा झेंडा घेऊन ज्यावेळी पुढे जातील, या भारताला कोणी थांबवू शकणार नाही. आणि म्हणून ही निवडणूक
ही केवळ या ठिकाणी छोटी निवडणूक नाही आहे, देशाच्या अस्मितेची निवडणूक आहे. एखादे खैरे राहिले काय नाही राहिले काय, एखादा देवेंद्र फडणवीस जगला काय नाही जगला काय, हा देश जगला पाहिजे, हा हिंदुस्थान जगला पाहिजे, हा भारत जगला पाहिजे. त्या भारताची निवडणूक आहे. आणि म्हणून तुम्हाला विनंती करतो, काही लोक या ठिकाणी वेगवेगळी चिन्ह घेऊन आली आहेत. कोणाचंही चिन्ह मान्य करू नका. आपल्या युतीचं एकच चिन्ह आहे, धनुष्यबाण धनुष्यबाण धनुष्यबाण. धनुष्यबाणाशिवाय दुसरं कुठलंही चिन्ह नाही आहे. याच धनुष्यबाणाला हातामध्ये घेऊन मोदीजी देशविरोधी शक्तीचा नायनाट करणार आहे. म्हणून कोणाच्याही फसव्या गोष्टीमध्ये येऊ नका. लक्षात ठेवा, धनुष्यबाण धनुष्यबाण धनुष्यबाण. तुम्ही या ठिकाणी आम्हाला आमचा खासदार द्या, आम्ही तुम्हाला विकास देऊ. एवढंच या निमित्ताने बोलतो आणि माझं बोलणं संपवतो. जय हिंद, जय भारत. यानंतर या भव्य सभेचं आभार प्रदर्शन विश्वनाथ स्वामी यांनी करावं.